पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा आता शिगेला पोहोचलाय। आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची तोफ धडाडणार आहे, तर दुसरीकडे ठाकरेंच्या होम ग्राउंडवर महायुतीचा महाएल्गार पाहायला मिळेल। दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज अर्थात शिवाजी पार्कवर महायुतीची सभा होणार आहे, तर ठाकरेंच्या आरोपांवर फडणवीस आणि शिंदे काय उत्तर देणार याकडे लक्ष लागले। ठाण्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेंवर काय निशाणा साधणार याकडेही लक्ष लागले। आपले प्रतिनिधी या दोन्ही सभांसाठी तिथे उपस्थित आहेत। सुशांत सावंत हे आपले प्रतिनिधी शिवाजी पार्क इथं, तर निकेश शार्दूल ठाण्याला उपस्थित आहेत। पहिल्यांदा सुशांतकडे जाऊया। सुशांत, कालच्या सगळ्या तोफगोळ्यांच्या नंतर आता फडणवीस आणि शिंदे कोणता रणगाडा समोर आणतायत आणि कोणते मुद्दे समोर येतील असं वाटतंय? लोकांमध्ये काय चर्चा आहे तिथे, विशेषतः भाजप सेना समर्थकांमध्ये? प्रसन्न सर, ज्या पद्धतीने काल राज ठाकरेंनी टीका केली होती, लावरे तो व्हिडिओ म्हणत, आज त्याच टीकेला देवेंद्र फडणवीस उत्तर देणार आहेत। इथे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित आहेत आणि आपण पाहिलं असेल ते राज ठाकरे यांनी जी टीका केली होती त्या टीकेला कशा पद्धतीने उत्तर आपण शिवसेनेच्या नेत्यांशी बोलणार। काल मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी टीका केली होती, अदानी कुठेतरी अदानीच्या घशात महाराष्ट्र मुंबई घालायचं। काय पुण्यात तरी परप्रांतीयाचा आधार घेतल्याशिवाय त्यांचं राजकारण चालत नाही। मला कालच्या भाषणात हेच कळालं नाही की अदानीच्या प्रगतीचा महाराष्ट्रात त्यात मुंबईतल्या महानगरपालिकेवर काय परिणाम आहे का सामान्य माणसाला काय घेणं त्या अदानीचं? तुमचं राजकारण फक्त मराठी भावनेला हात घालणं एवढंच आहे ना। कुठं तरी एक विले पारले बोरिवली कुठं राहणाऱ्या मराठी माणसाला अदानी माणसाच्या प्रगतीचं काय देणं? तुम्ही कशाला भीती दाखवताय? त्यांचं म्हणणं आहे मराठी माणूस आमच्या सोबत राहिली, मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई। ते म्हणजे मराठी माणसं आहेत का? आम्ही कोण आहेत? एकनाथ शिंदे कोण आहेत? देवेंद्र फडणवीस कोण आहेत? अजित पवार कोण आहेत? शरद पवार कोण आहेत? सुप्रिया सुळे कोण आहेत? कोण आहे यातलं मराठी नाही? मराठीचा ठेका तुम्हाला एकट्याला नाही आहे। तुमच्या कौटुंबिक सोहळ्याला तुमच्या कौटुंबिक घ्यायला तुम्ही एक ते मराठीचा अंमली जामा घातलाय, बाकी काय? तुम्ही मनसेमध्ये इतकी वर्ष होता, मराठी माणूस राज ठाकरेंच्या पाठीशी तसं तर काही त्यावेळेस दिसलं नाही, कारण विधानसभेला आमची काय गत झाली आम्हाला माहिती आहे। मुळात असं आहे की ठाकरे बंधू आता हिंदुत्वापासून दूर गेलेत आणि जे हिंदुत्वापासून दूर जातील त्यांचे हेच हाल होणार आहेत। सर, आपण जर बघितलं असाल तर प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि ठाकरे हिंदुत्वापासून दूर गेल्याची टीका केली आहे। माझ्या मागे जर तुम्ही बघितलं असाल, हा स्टेज भव्य दिवस स्टेज उभारण्यात आलेला आहे आणि या स्टेजवर जे 200 जेवढे महायुतीचे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना बसवण्यात आलेलं आहे आणि या शक्ती प्रदर्शन जे आहे ते कुठेतरी करण्यात आलेलं आहे। आता राज ठाकरेंच्या उत्तर आरोपांना देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे नेमके काय उत्तर देणार हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे।